नमस्कार मंडळी. आज आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. आज मी इथं गॅसवर कढई मांडून घेतलेली आहे. या कढईमध्ये मी पांढरे तीळ घेतले आहेत. हे तीळ छान असे तांबूस रंगावर भाजून घ्यायचे. हे तीळ गावरान तीळ असल्यामुळं थोडासा रंग त्यांचा असा तांबूस आहे आणि आमच्याकडं त्या तिळाला हावरी असंही म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा. आता इथं आपले तीळ इथं छान भाजून झालेले आहेत. आता त्याच कढईमध्ये मी एक छोटी वाटी भरून तीळ घेतले होते. आता तेवढेच वाटी भरून मी काय केले, इथं खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. हे सुक्कं खोबरं मी इथं खिसून घेतलेलं आहे. आता हे खोबरं छान काय करायचं आहे, काही तेलाचा अजिबात वापर न करता भाजून घ्यायचं आहे. तिळही मी तसेच भाजून घेतले होते. आता आपण काढून घेऊयात. खोबरं छान इथं भाजलेलं आहे. आता पुन्हा तीच कढई गॅसवर मांडून घेतली. आता त्यामध्ये मी 2 पळ्या तेल घालणार आहे. म्हणजे आपले पोहे मावतील एवढं तेल त्यामध्ये घालायचे. आणि एक मोठी वाटी भरून मी इथं काय केलेले, पोहे घेतलेले. हे पोहे आपण जे कांदा पोहे करतो की नाही, तेच आपले साधे पोहे आहेत बरं का. हे पोहे काय करायचे, त्या तेलामध्ये छान असे खरपूस भाजून घ्यायचे. एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचे. तर तेलामध्ये छान त्या अगदी तळले गेले पाहिजेत अशा पद्धतीने ते भाजून घ्यायचेत किंवा तळून घ्यायचेत. आता त्याच कढईमध्ये पुन्हा एक पळी मी इथं तेल घातलेलं आहे. आणि त्यामध्ये काय करायचं, 7-8 अशा लसणाच्या पाकळ्या घातल्यात. आणि आता लसणाच्या पाकळ्याही छान काय करायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत. आणि ह्या लसणाच्या पाकळ्या तळत आल्याच्या नंतरच त्यामध्ये काय करायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे. इथं मी फ्रेश असं छान कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता आणि लसूण पाकळ्या ह्याही छान कडक होईपर्यंत छान तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्या लसणामुळं आपल्या चटणीला एकदम छान खरपूस अशी टेस्ट येते बरं का. आज आपण बनवणार आहेत पोह्याची चटणी. ही चटणी आपल्या जेवणाची लज्जत तर वाढवतेच, शिवाय आपल्या तोंडाला चव नसेल की नाही तरीही ही चटणी खूप छान लागते बरं का. आता इथं कढीपत्ता आणि लसूणही छान तळून झालेलं आहे. मी काढून घेते आहे. आता हे सर्व जिन्नस काय करायचं, इथं मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत. सर्व मी एकत्रच केलेले मिश्रण सगळं. आता त्यामध्ये मी काय केलं, एक मोठा चमचा भरून लाल तिखट घालते आहे. थोडासा काय करायचा, हिंग घालायचा आहे. आणि आपल्याला हवं तेवढं किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. नंतर मी थोडीशी इथं चिंच घेतलेली आहे आणि थोडा गूळ. आता हे सर्व साहित्य काय करायचं आहे, मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला हवी तशी इथं चटणी आपण फिरवून घ्यायची किंवा वाटून घ्यायची मिक्सरमध्ये. आपली इथं पोह्याची चटणी तयार आहे. ही जेवणाची लज्जत वाढवतेच, शिवाय तोंडालाही चव देते. अशा पद्धतीची पोह्याची चटणी तुम्हीही करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की